सराफी दुकानातील 20 तोळे वजनाचे दागिने घेऊन पसार झालेल्या पश्चिम बंगालमधील नजीबुल्ला शेख या कारागिराला अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे। शेख याच्या मित्राच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी त्याला पुण्यातून ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून चोरीतील 20 तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले। गुजरी परिसरातील रामगल्ली इथला सराफ शैदुल शेख याच्याकडे काही बंगाली कारागीर काम करतात। त्यापैकीच एक असलेल्या नजीबुल्ला शेख या बंगाली कारागिरानं कारखान्यातील इतर सहकारी झोपल्यानंतर सोमवारी पहाटे 18 लाख रुपये किमतीचे 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला। मंगळवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास शैदुल शेख यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली। त्यानुसार संशयित नजीबुल्ला शेख याचा जुना राजवाडा पोलिसांनी शोध सुरू केला। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार परशुराम गुजरे आणि योगेश गोसावी यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह महेंद्र कोरवी, रोहित मर्दाने, अमित सरजे, वैभव पाटील, संतोष बर्गे, गजानन गुरव, राजेश राठोड, अनिकेत मोरे, सचिन जाधव, विलास किरोळकर यांनी पुण्यात जाऊन संशयित नजीबुल्ला शेखला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून पोलिसांनी 18 लाख रुपये किमतीचे 20 तोळ्याचे दागिने हस्तगत केले। गुन्हा नोंद झाल्यापासून 24 तासात पोलिसांनी या बंगाली कारागिराला शोधून ताब्यात घेतलं आणि सराफाला न्याय दिला।